या शुक्रवारी काय करतोयस? काही विशेष नाही. बोल, काय प्लॅन आहे? भेटायचं का? आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण कोण आहे अवेलेबल. बराच वेळ काहीतरी टाईप करतेस पण काहीच मेसेज नाही. कुठे अडकलीस? आता याला कसं सांगू की ग्रुपला नाही, तुला भेटायचंय एकटं. इतक्या वर्षाचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय, मोकळं व्हायचे. ए बाई, बोल ना, कामं आहेत मला. एवढी फॉर्मॅलिटी तुला कधीपासून लागायला लागली? विचार करून बोलणं शोभत नाही हा तुला? अरे काही नाही, लिहित होते तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आले. बरं, तू फ्री आहेस का ते सांग शुक्रवारी. ग्रुपचं नंतर बघू. मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे. कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांगा, मी येईन. शाबास. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. पाषाण. ठीक आहे, तुला 6:30ला पिक करतो, वेळेवर ये. अरे मी येईन की, कशाला पिकअपसाठी उलटं येतोस? ग बस, वेळेवर खाली उतर. चल, बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील. ओके बाय. प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता या गोष्टीचा विचार करायचं नाही, हे ठरवलंयस ना, सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं. आठवड्याच्या गडबडीत त्यांनी पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही याची खात्री नव्हती. शेवटी न राहून शुक्रवारी सकाळी तिने रिंग केलीच. भेटतोयस ना आज? अरे हो, आज भेटायचं ठरवलंय ना. कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही बोललीस का? कुठे जायचंय जेवायला? भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये. तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता. मग आर्क्यूटमुळे थोडंफार कळलं शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हायचं. काही वर्षांनी आलं व्हॉट्सअप. मग कुठून कुठून नंबर्स मिळून शाळेच्या गँगचा ग्रुप तयार झाला. अधूनमधून भेटणं व्हायचं, पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची बसायला, तर कधी तर मुली त्यांची पोराबाळांसकट ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगवेगळ्या असलेली काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात आठवणीत तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्या कुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय, असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. मी मामला, पण मामला वेगळा दिसतोय खरा. याआधी कधी आम्ही दोघेच भेटलो नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं, पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीही संपुष्टात येईल. व्यभिचार तर नाही हा, यावर मनाला लगाम घालणंच इष्ट. या विचारांनी कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही. काय रे, आहेस का? हो, भेटू संध्याकाळी 6:30ला तयार राहा. अरे पण तू ना? येईन ना मी डायरेक्ट पाषाणला. मी येतोय सांगितलं ना. बरं चल, बाय. भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते. मुलंही मागे पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा, मुलं, सासू सासरे, नोकरी या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या सगळ्यांपासून कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत असतात. 50कडे झुकताना हल्ली जाणवायला लागले की आता वेळ फार उरला नाहीये. अधूनमधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ॲक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगूर आहे
हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आता ते पटायला लागले. त्यामुळे आता या मनाला मोकळं करायचे, सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेलं असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच तिचं आवडीचं एक आधी कहाणी थी जो मिलके सुनानी थी गाणं लूपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाचच वेळ घालवला. 5:30ला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्याचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती कधी नव्हतीच. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते. रविवारी निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना तेही विचार वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो. पोट सुटले, टक्कल पडले आणि चष्माही. पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही 40शीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि हसरा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात फुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. आपला छोटासा संसार, सुख समृद्धीने भरलेलं घर असतानाही कुठेतरी एक बोच जाणवत राहते खरी. कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरीही सगळ्यात जास्त ठेस जवळच्या माणसांकडूनच मिळते. हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचं. जशा जुन्या गोष्टींना आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचं. स्वतःला समजावत राहिली की जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये. मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनाने तिनं स्वतःलाच एक छानसं स्मित हास्य दिलं चेहऱ्यावर. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं. 6:30च्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला पटकन. तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे ओढणी सावरत बसली. बाईक सुरू झाली आणि मग तिनं मागचं हँडल पकडत तोल सावरला. त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोडीशी पुढे जाऊन तो काय बोलतोय हे ऐकायचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त स्पीड ब्रेक एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून सांगतोय, खांद्यावर हात ठेव, मलाही सावरायला बरं पडेल. त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या परफ्यूमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडपिसं करत होता. सरतेशेवटी ती थोडी मागे सरकून बसली, मागच्या हँडलला घट्ट धरून. ऐकू येत नाहीये, पाषाणला पोहोचलो की बोलू, एवढंच मोठ्यांनी ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होतंय हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत माझ्यात. छे, भलतंच काहीतरी. पुन्हा एकदा काय बोलायचंय याची मनाशी उजळणी करून घ्यावी, नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या आज. ती सध्या काय करते? वरून काही गोष्टींचा उलगडा झालेला, थोडी हिंमतही आलेली. तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं खूपच वेगळं. उतरतेस का? पोचलो आपण? अरे हो, कळलंच नाही.
पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून हेल्मेट नीट ठेवून तो सवयीने कपाळावरून हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच जुल्फ मागे करायचा. हेल्मेट काढलं की ते आठवून तिला हसायला आलं. आता डोक्यावर पूर्ण चमनगोटा होता. हसा मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेस, पण थोडीशी लट्ट झाली आहेस, पण बाकी काहीच फरक नाही. बस काय 50शी आली आता, किती खेचशील. बरं चल तिकडे, एक बेंच मोकळा दिसतोय, कोणी यायच्या आधी जाऊन बसूया. थोड्याशा आडोशाला असलेल्या बेंचवर एकमेकांमध्ये पुरेसं अंतर ठेवून दोघं स्थिरावले. समोरच्या तलावातलं पाणी सूर्यकिरणांनी चमकत होतं. लाटांवर आकाशातली रंगपंचमी उतरली होती आणि मंद वाऱ्यांनी तिच्या बटा डोळ्यांवर येत होत्या. कधीपर्यंत आहेस पुण्यात? या रविवारी परत. मुलं कशी आहेत? आता तुझी मुलं तुझ्यापेक्षाही उंच झाली आहेत ना? हो ना, जिराफ झाली आहेत दोघंही. तुझी मुलगी कशी आहे? मस्त. बास्केटबॉल शिवाय काही सुचत नाही तिला. अभ्यास ऑप्शनलाच टाकलाय, तुझ्यासारखाच. तुझं काय वाईट झालं? तिचंही छान होईल सगळं. आपला काळ वेगळा होता. आता किती कॉम्पिटिशन वाढले, पण खरंय होईल सगळं छान. आत्तापासून काय विचार करायचा? करेल ती ही वेळ आली की. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर पुढे काय बोलायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच आहे एवढा अंदाज त्याला आला होता. 50शीतही खरंच किती सुंदर दिसते ही. म्हणजे असे मेकअपचे थर नाहीत, उगाच केस रंगवलेले नाहीत. साधी, सोज्वळ आणि स्वतंत्र विचारांच्या बाण्याने थोडीशी कठोर वाटणारी, बरीचशी हळवी आणि ठार वेडी. पाऊस म्हटलं की जिथे दिसेल, पाऊस म्हटलं की जिथे असेल तिथे जाऊन चिंब भिजणारी. भेटायचं ठरलं की द्राविडी प्राणायाम करून भेटणारी. ती लाटांकडे बघत विचारांची जुळवाजुळव करत असताना त्याला पुढे सरकून तिचं डोकं खांद्यावर ठेवून काहीच न बोलता शांतपणे बसून राहावंसं वाटत होतं. शेवटी तिनंच त्याच्याकडे मानतोय, तो तिचंच निरीक्षण करतोय हे बघून ती गोरीमोरी झाली. पण मग सावरून तिने बोलायला सुरुवात केली. तुला खूप विचित्र वाटलं असेल ना असं एकट्यालाच भेटायला बोलवलं मी. आणि थँक्स की भेटायच्या आधी तू 10,000 प्रश्न नाही विचारलेस. बस काय एवढी फॉर्मॅलिटी? त्यांनी रागावून बुक्का मारण्याची त्याची टिपिकल धमकी दिली. तशी हसून तिनं बोलायला सुरुवात केली. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण प्लीज मध्ये थांबवू नकोस. तू काही बोलावंसं असं अपेक्षा नाहीये, पण फक्त तू ऐकून घ्या की नेहमी म्हणतोस ना की रागावणं सोडून दिलेस तू, ते आज लक्षात ठेव. मग पुन्हा तलावाकडे बघत त्याची नजर चुकवत तिने जणू स्वगतच सुरू केलं. मला अजूनही आठवतंय, आपण 6वीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंच मागेच तुमचा बेंच होता, तू आणि ओमकार. त्यावेळी चक्क उंच मुलीमध्ये गणना व्हायची माझी. त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात स्पोर्टमध्ये, नाचात, अभ्यासात सगळीकडेच मी पुढे. आम्ही दोघी मधल्या सूतनाव खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूनी बरीच जण होती आणि मी एकटीच. माझी वही लपवून लिहित होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवून ठेवली. मला वाटलं माझी उत्तरं तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील. ते तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास मी तुझ्या बाजूनी आहे. इतकं भारी वाटलं सांगू. आणि मग जिंकणं हरणं नाममात्र राहिलं. तुला हे काही आठवतही नसेल. आठवत कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून 2 पोनीटेल्स बांधायचीस, छोटी मिनी माऊस, आणि कायम नाकावर नाव ठेवायचा. तुला मी रेडोबा नाव ठेवलं होतं माहिती आहे मला. पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं, पण ते तिथंपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच.
शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो. शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती 10-1 मिनिटं मजेत जायची एकत्र जाताना. पुढे 7वीत असताना मला एका मैत्रिणींनी सांगितलं की इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यू लिहिलेलंस. ते खरं की खोटं हे अजूनही माहिती नाही, पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मुलींचं नाव खराब होतं, जग नावं ठेवतं काय आणि काय. तेव्हा इतकं छोटं जग होतं ना आपलं. मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहिती आहे आणि आता माझं काही खरं नाही. कसली भीती होती काय माहिती. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम. 7वी नंतर अ आणि ब अशा तुकड्या वेगळ्या केल्या. 7वीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले यापेक्षा तू माझ्या तुकडीत आहेस की नाही याची मला जास्त उत्सुकता होती, म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस का कोणास ठाऊक. माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस अशी एक वेडी आशा होती मला, पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते ना कोणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलण्याची हिंमत. कसं बोलणार. मला ब तुकडीत टाकलेलं. इतका राग आला होता ना. ब म्हणजे बुद्ध एवढंच माहिती होतं. त्यात तुला अ म्हणजे तू चिडवणार असं वाटलं मला. आपण किती वर्ष या अशा छोट्या छोट्या गोष्टी बोलल्याने गैरसमज करून घेतलेत ना. तर असो, शाळेची पुढची 3 वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची. तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पळत लवकर पोहोचायचे. तू बघून न बघितल्यासारखं करायचास, पण मी माझ्याच नादात होते. तुला लांबूनच बघून खुश व्हायचे. तेव्हा घरात लँडलाईनही नव्हता, त्यामुळे संपर्क असण्याचा संबंधच नव्हता. 10वी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय करतोयस याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी पाणीपुरी खायला गेलेलो. माझी टर्न यायची. मी वाट बघत असतानाच समोरच्या ग्रुपमधली एक मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, नूतन मराठीमध्ये होतीस का. मी हो म्हटलं. 1990ची बॅच का. मी म्हटलं हो. तशी ती निघून गेली आणि तिचा पूर्ण ग्रुप खो खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच उभी होती. तर तिने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तर त्या ग्रुपला मी तुझ्या शाळेत होते हे माहिती होतं, कारण आता तू कॉलेजमध्ये होतास. त्या सगळ्यांना तू सांगितलेलंस की मी तुझ्या मागे लागले. इतकं भयंकर वाटलं ना ते ऐकून. एरवी कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी खाणारे मी. त्या 3ऱ्या पुरीनंतर आज तागायत पाणीपुरी खाऊ शकले नाहीये मी. डोळ्यातलं पाणी ठसक्यांनी आलंय असा बहाणा करून मी घरी निघून आले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं. स्पष्टीकरण नकोय मला. खरंच खूप वर्षापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याची तेव्हा हिंमत नव्हती आणि आता इतक्या वर्षानंतर इच्छाही नाहीये. पण इतकी वर्ष हे सगळं आत साठवून ठेवलंय ते आता वाहतं करायचे. तर घरी आले आणि खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळूवार न उमललेलं न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं. त्याची अशी परवड झाली. स्वतःचीच खूप घाण वाटली. वाया गेलेली मुलगी अशी जी व्याख्या होती ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे पडले होते आणि ते तू सगळ्यांना सांगत फिरत होतास. माझ्या मनाने सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नाव नसावं बहुधा. तोही माझ्या मैत्रिणीने केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला.
आता साक्षात मदनाचा पुतळाही माझ्यासमोर आला तरीही मी ढळणार नाही. तेव्हाचं सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवंडा आलाच. असंही आजकाल कारण नसतानाही डोळे भरून गायकनी सांगितलंच होतं की वयाच्या या टप्प्यावर हे असं होईल. मूड स्विंग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं, जे आवडेल ते करायचं, जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे. त्यामुळे ती किती हर्ट झाली याची जाणीव त्याला पहिल्यांदा झाली होती. तू वाईट वाटून घेऊ नकोस, तुला कदाचित हे सगळं माहितीही नसेल. मी स्वतःला समजावलं शेवटी की ते एकतर्फी प्रेम होतं. हे असं मुलं करतात हे ऐकून होते. मुलीही एकतर्फी प्रेम करतात हे माहितीच नव्हतं. आणि असं करणारी ती मुलगी मी होते. हा एवढा मोठा धक्का होता ना. शाळेतली ते 3-4 वर्ष मी कुठल्या तरी धुक्यात वावरत होते. इतर मुलींची अफेअर्स होत होती, तुटत होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र लिहिलेलंस, पण काही बाही कानावर यायचं. तरीही मी त्या अफवांवर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःला समजवायचे की तुला मी खूप आवडत असेल, तुला आपलं प्रेम खूप सिक्रेट ठेवायचे, म्हणून तू बोलवून दाखवत नाहीस. कसली मूर्ख होते मी. आणि ती खो खो हसत सुटली. त्याच्याकडे बघण्याची हिंमतच होत नव्हती. तसंच लाटांकडे बघत तो उठून गेला नाहीये ना एवढी खात्री करून तिनं स्वगत सुरू ठेवलं. पण तुझ्या मैत्रिणीमुळे मी जमिनीवर आले. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक, इन्स्टा नसल्याने तुझी काही खबरबात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी BCom, ते करता करता CA, मग MBA, त्यात इंटर्नशिप. हे ओघाने आलंच. एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो माझा. त्यांनी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाली. तोपर्यंत कोणत्याही मुलांनी माझ्याकडे त्या नजरेने बघितलंच नव्हतं बहुधा. त्यामुळे पहिल्या मुलांनी विचारल्याबरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं. पुन्हा बेदम हसू आलं तिला. स्वतःचीच कीव येऊन बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्यानं हलकेच थोपटलं. त्यांनी बळकटी येऊन ती पुढे बोलू लागली.